वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायुकचारुचापं नमामि राम रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। जगज्जननी अम्बा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति। हरि जय जय राम कृष्ण 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 सनि धनि धम धम गम गम मगर सा मग मदनि रे सा हरि जय जय राम सागर सारे सनि सनि धनि धम धग मदनि सा हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपाल गोकुल संकटहार कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम।
शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना हे शरणागत दिना चरणिंदे शरणागत दिना चरणिंदे करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम श्री सीताराम हरिचरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो हे राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम हे राजा राम सीताराम हे राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम हे राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी कीर्तन संगे रंगात देह वाहो हरि कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे रे कीर्तन संगे कीर्तन संगे रे हाय नको माय अशी आले रे बकुळ फुला कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात देह वाहो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी स्वरूपी मनलाविता सौख्य आम्हा स्वरूपी मनलाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी 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 मन स्वरूपी मन रे स्वरूपी मन स्वरूपी मनला विता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निजधामा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरण सीताराम चरण
माय वीण बाळ क्षणभरी न राहे माय वीण राहे माय वीण बाळ क्षणभरी न राहे माय वीण बाळ क्षणभरी न राहे न देखताची होय कासावीस माय वीण बाळ क्षणभरी न राहे माय वीण बाळ क्षणभरी न राहे न देखताची होय कासावीस माय वीण बाळ आणिक उदंड बुझावी ती जरी आणिक उदंड बुझावी ती जरी छंद त्या अंतरी माऊलीचा माय वीण बाळ क्षणभरी न राहे माय वीण बाळ माय वीण बाळ वीण बाळ क्षणभरी न राहे माय वीण बाळ माय वीण बाळ माय वीण पंढरीनाथ मोठं दडपण इथं असतं जिथं अपेक्षा असतात ना तिथं दडपण असतं उभं राहण्याच्या अगोदर मी इथं बसलोच नसतो ना तर विषयच म्हटला असता तेरी भी चूप मेरी भी चूप माझ्या तोंडावरती सगळं सांगत होते आता आपल्याला छान ऐकायला मिळेल आपल्याला हे मिळेल आपल्याला ते मिळेल कारण नसताना पोटात गोळा कारण नसताना पण 33व्या या उज्जैनवासियांनी सुरू ठेवलेल्या कीर्तन महोत्सवात तिनाचीच गाठ घातली हो म्हणजे या बुवाची गाठ घातली ती तिनाशीच गाठ घातली कारण पृथ्वी त्रिगुणात्मक माणूस त्रिगुणात्मक कीर्तन त्रिगुणात्मक
बर ज्याच्याशी आपल्याला संबंध जोडायचा ते सुद्धा त्रिगुणात्मक. देव, भक्त, नाम, तेही त्रिगुणात्मक. सगळी गोळाबेरीज करायची, ती तिनावरतीच आणून ठेवायची. अशा या महोत्सवामध्ये आपण सगळेजण प्रातिवार्षिक उपस्थित होता आणि आपणही आनंद घेता आणि दुसऱ्यालाही आनंद देता. मला खूप आनंद आहे, पण वाईटही आहे. आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या पुण्यामध्ये कीर्तनाला एवढे लोक दिसत नाहीत. आणि मला वाईट या गोष्टीचं आहे की उज्जैनमध्ये एवढी मराठी माणसं असताना एवढीच माणसं इथं आहेत. आपण आपल्यासाठी चालवलेला सगळा कार्यक्रम आहे ना, आपण आपल्यासाठी चालवलाय. बाहेरचा कोणी आलाय? घरामधली स्त्री नटत असते, स्वयंपाक करत असते, ऑफिसमध्ये माणूस काम करत असतो. कोणासाठी? दुसऱ्यासाठी. शेतामध्ये तो राबत असतो, दुकानामध्ये काम करत असतो. आपण सगळं करत असतो कोणासाठी? आपल्यासाठीच ना. का? आपल्याला त्याच्यातनं आनंद घ्यायचा आहे. पण आनंदाची परिभाषा विचारात घेताना दोन परिभाषा आहेत. एक म्हणजे दुसरा गेला खड्ड्यात, मला मिळतंय ना, ही एक परिभाषा आहे. दुर्दैवाने आज ती आपल्याला दृष्टीपथात पडते. त्यामुळे वेडी माणसं सिग्नलला थांबलेली असतात, शहाणी माणसं सिग्नल तोडून पुढे जात असतात. दुसरे गेले खड्ड्यात, माझं साधतंय ना. आज जमाना असा आहे. पण याच्यामध्ये काय होतं माहितीये? याच्यामध्ये तो एकटाच आनंदी होतो, पण त्याच्याशी निगडीत असणारे सगळे मात्र दुःखी होतात. याचा परिणाम आयुष्यामध्ये काय जोडलं, काय करायचं बुवा, आपलं साधलं बाज झालं, दुसरा काय कोणी विचारलंय? अशा मनस्थितीला आजचा समाज जाऊन पोचलाय. आणि अशा स्थितीमध्ये इथं आपण सगळेजण आनंद घ्यायलाही आलायत आणि द्यायलाही आलायत. का? आनंद वाटून वाढतो का ठेवून वाढतो? आपला आनंद आपण उपभोगतो आपल्यापुरता, पण आनंद वाटल्यानंतर जो द्विगुणित होतो त्याच्यामध्ये समोरचा तर आनंदी होतोच, पण त्याच्याकडे बघून माझा आनंद चौगुणा होतो. हे कितीही जरी मला पटत असलं तरी त्या दृष्टीने माझी पावलं पडत नाहीत. हा माझं दुर्भाग्य आहे. हे मला पटतंय, पण तरी सुद्धा म्हटलं त्या दृष्टीने पावलं पडावीत असं मला वाटतही नाही. आणि त्या दृष्टीने पावलं पडायला लागली तर ती आजच्या काळामध्ये ओल्ड ऑर्थोडॉक्स म्हणून म्हटलं मागे घेतली जातात. पण तरीही आपण सगळेजण ती जपण्याचा प्रयत्न करतोय. नवीन पिढीकडे सुपूर्त करूयात, नवीन पिढीला याच्यात उभं करूयात. महाराज आपल्याशी कालही बोलले होते. आज यांच्यासारखी मंडळी इथं जेव्हा दिसतात त्यावेळेला कीर्तनकाराला सुद्धा मनाला उभारी येते की आपल्याला हे ऐकायला कोणीतरी बसलंय. नाहीतर इथं ऐकायला कोण बसलाय हो? आमच्याकडे म्हणतात कीर्तनकारासह पाचुंदा, पुढे ऐकायला मुकुंदा. आहे कोण इथं? दुर्दैवाने दुसऱ्याचं ऐकून घेण्याची मनस्थितीच नाही. आता दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं असतं म्हटलं, हा विचारच गेला. आता लहान पोरग सुद्धा वडिलांना म्हणतं गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही, तुमचा काळ वेगळा होता, आमचा वेगळा आहे. असं लहान पोरग सुद्धा आई बापाला म्हणतोय. आता ऐकून घेण्याचा समाज संपला. टीव्हीवरच्या मालिका जर उपदेशाचे डोस पाजायला लागले तर लगेच ती मालिका कचऱ्याच्या डब्यात.
भीषण असणारं हे वास्तव विचारात घेता तुकोबाराय आपल्याला फार मोलाचा संदेश देऊ इच्छितात, फार मोलाचा, जो आजच्या काळाला गरजेचा आहे. तुम्ही प्रपंच करा, परमार्थ करा, अध्यात्म साधा, देवधर्म करा, व्हॉटेवर तुम्ही काही करा, पण त्या सगळ्यामध्ये एका गोष्टीची फार गरज आहे, फार गरज आहे. किंबहुना ती गोष्ट जर नसेल तर म्हटलं ती गोष्ट साधतच नाही. मग तो प्रपंच असेल, संसार असेल, परमार्थ असेल, अध्यात्म असेल, नोकरीधंदे असतील, कामधंदे असतील, काही असेल, पण सगळ्या गोष्टी साधण्यासाठी एका गोष्टीची नितांत गरज आहे आणि तुकोबारायांनी ती या अभंगामध्ये आपल्यासमोर मांडली आहे. काय गरजेचं आहे? तुकोबांनी या अभंगामध्ये एकच शब्द ठेवला. सगळा अभंग एका शब्दाच्या भोवतीच फिरतो, सगळा अभंग एका शब्दाभोवती फिरतो, तो म्हणजे कासाविस्ता. ती कासाविस्ता प्रपंच असू देत, परमार्थ असू देत, संसार असू देत, उपासना असू देत, साधना असू देत, नोकरीधंदा असू देत, नाही तर काही असू देत, सगळ्या गोष्टीमध्ये कासाविस्ता फार महत्वाची आहे. आणि दुर्दैवाने त्या कासाविस्तेला माझ्याकडे तेवढं महत्व दिलं जात नाही. आपल्या लहान बाळाला घेऊन बाजारात गेलेली एक आई बाजारहाट करायला गेली. पूर्वी जत्रेचे दिवस होते, म्हणजे पूर्वी जत्रेमध्ये लहान मुलापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत, कपड्या लत्त्यापासून दागदागिन्यांपासून किराणा मालापासून सगळ्या गोष्टी त्या बाजारात मिळायच्या. म्हणजे ज्याला आजच्या काळामध्ये मॉल म्हणतात, त्याला जुन्या काळामध्ये जत्रा म्हणत होते. गावची जत्रा, आठवड्याची जत्रा वगैरे. आता त्या बाजारामध्ये त्या लहान बाळाला घेऊन घेतलेली आई, आई हे घे ना. आई म्हणते बाळा आपण हे घेऊ, हा पण आधी आपल्याला जे घ्यायचं ते घेऊयात, पैसे शिल्लक राहिले ना तर मग हे घेऊ. हा काय आईच्या शब्दांवरती विश्वास. ते पोरगं बाईबरोबर पुढं खेळणं दिसतं, तिथं खाऊ दिसतो, कपडे दिसतात, खेळणी दिसतात. त्या मुलाला आवडणाऱ्या तिथं नाही म्हणाला 15 गोष्टी त्या पोराला दिसतात. आणि तो प्रत्येक वेळेला आईला म्हणतो घे ना हे मला, घे ना आई. आई त्याला म्हणते बाळा आपण आधी आपल्याला जे घ्यायचं ते घेऊ, मग आपण हे घेऊ. हा असं करत आई ज्या वेळेला तिला जे हवंय ते घेण्यासाठी तिथं जाते, गर्दी खूप आहे. आणि मग हे चांगलंय का, ते चांगलंय का, हे घेऊ का, ते घेऊ का, त्याच्यातले अनेक प्रकार समोर आल्यानंतर विषय होतोच. आई हे सगळं बघतीये, ते घेण्यामध्ये रंगली आहे. आईचा पदर धरून उभा असणारं ते पोरगं लहान आहे, 3-4 वर्षाचं छोटं, आणि त्या रंगीबेरंगी असणाऱ्या जत्रेमध्ये छान छान गोष्टी दिसायला लागतात. आणि ते काय आहे, ते काय आहे बघायला म्हणून ते पोरगं न कळत आईचा पदर सुटतं आणि त्या गोष्टीच्या मागे 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 जातं. पाहत पाहत त्या जत्रेमध्ये, अहो त्या गर्दीमध्ये पोरगं हरवतं की हो, पोरगं हरवतं. आईचा सगळा माल मसाला घेऊन झालेला असतो. आता त्या पिशव्या तिने हातात उचलल्या आहेत आणि आता आपल्या चिरंजीवांकडे बघावं म्हणून पाहिलं तर पदराला पोरगं आहे कुठं, आहे कुठं. आणि त्या बाईनी सगळा घेतलेला सगळा हातातला पसारा तिथंच ठेवावा. आणि बाईनी भोकाड पसरलो, आपल्या पोराच्या नावाने आई ओरडतीये, अहो कुठं गेला, कुठं गेला बघावं जरा, आत्ता आत्ता इथं होता, आत्ता इथं होता. आई ओरडतीये, रडतीये. त्या बाजारातली सगळी लोक त्या बाईला म्हणतायत माय मुलगा सापडेल बरं, कशाला घाबरता, आपण बघू. हा तुम्ही तुमच्या पिशव्या घ्या, मला नको पिशव्या. अहो त्याच्यातला सगळा माल मसाला आहे तो घ्या. नाही नाही नको मला ते, माझं बाळ मला महत्वाचं आहे, बाळ महत्वाचं आहे. जी आई सगळ्यांना सांगत होती, तिच्या बाळाला सांगत होती आपल्याला जे महत्वाचं आहे ते आधी घेऊयात, मग बाकीच्या सगळ्या घेऊयात गोष्टी, त्या आईला आता या सगळ्या महत्वाच्या गोष्टी नकोशा झाल्यात. का? कारण तिचं लेकरू नाही, हो लेकरू नाही. अगदी हीच अवस्था त्या लेकराची आहे. ज्या वेळेला त्याला आईची आठवण झाली तेव्हा बाजारामध्ये हरवलेलं ते पोरग भिरभिर भिरभिर बघतंय, आई कुठं दिसत नाही. आणि त्यांनी
रडायला सुरुवात केली. लोक त्याला म्हणतायत, अरे बाळा का कुठे तुझी आई? मला माहिती नाही कुठे गेली माझी आई. ज्या बाजारामध्ये त्या मुलांनी ज्या 10-15 गोष्टींसाठी हट्ट केलाय ना, त्या एक एक गोष्टी त्या मुलासमोर येत आहेत. बाळा हा खाऊ खा, हा आपण तुझी आई सोडू. तो खाऊ पाहिल्यानंतर त्याच्यासाठी आईकडे त्यांनी हट्ट केला होता, पण तो खाऊ आल्यानंतर तो बाजूला सरतो, मला आई हवी, मला आई हवी. त्याच्यासाठी खेळणं आणलं जातं, त्याच्यासाठी कपडा लत्ता आणला जातो, त्याच्यासाठी त्यांनी ज्या ज्या गोष्टी मागितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी समोर येतात, पण त्या सगळ्या गोष्टी तो बाजूला सरतो. का? मला आई हवी आहे, मला आई. आईची अवस्था आणि मुलाची अवस्था अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टींना त्याच वेळेला महत्व देतीये ज्या वेळेला त्या आईला तिचं लेकरू समोर असतं तेव्हा, किंवा ते लेकरू त्याच्या आयुष्यातल्या त्या 10-15 गोष्टींना तेव्हाच महत्व देतं जेव्हा त्याच्याबरोबर त्याची आई असते तेव्हा. हे सगळं माझ्या समोर असून सुद्धा जर ते नसेल तर जीवनामध्ये कासाविस्ता यायला पाहिजे, कासाविस्ता यायला पाहिजे. आणि दुर्दैवाने ती कासाविस्ता माझ्याकडे नाही. मगाशी ताईंनी जे सगळं सांगितलं ना चरित्र, लक्षात ठेवा, शिवाजी जन्माला येण्यासाठी पृथ्वी तलावरचा हर एक माणूस कासावीस झालेला होता. त्यावेळेला शिवाजी जन्माला येतो. सावरकरांना अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, लक्षात ठेवा. त्यांना रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, डोळ्याला डोळा लागत नाही. का? माझी आई शृंखलेमध्ये अडकली आहे, आणि शृंखलेमध्ये माझी आई अडकलेली असताना मी आनंदाचा घोट घेऊ कसा? मी सण साजरा करू कसा? माझ्या आईच्या अंगामध्ये म्हटलं बेड्या पडलेल्या आहेत. माझी आई अत्यंत वेदनांनी ग्रासली आहे. असं असताना मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलाचं लग्न करू कसा? या विचाराने कासावीस होणारी ती माणसं होती, लक्षात ठेवा. आणि ती कासावीस होत होती म्हणून भारत माता स्वतंत्र झाली, कारण त्यांची कासाविस्ता होती. दुर्दैवाने या कासाविस्तेला आम्ही कुठेतरी विसरलोय. आणि का विसरलो याची मीमांसा फक्त या अभंगात आहे. तुकोबारायांनी ज्या वेळेला हा शब्द आपल्या समोर केलाय की तळमळ आहे, मळमळ आहे, खळखळ आहे, सगळं आहे, हे सगळे शब्द समानार्थी आहेत. पण तरी सुद्धा थोडासा फरक आहे कासाविस्तेमध्ये आणि तळमळतीमध्ये. मला तळमळ आहे, मला मनामध्ये खळखळ आहे, हे नाही व्हायला पाहिजे, हे चुकीचं आहे, हे असं नाही पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे, हे सगळं मला वाटतंय. पण त्याच्याबद्दलची जी कासाविस्ता आहे ती कुठे आहे? कासाविस्ता म्हणजे त्याच्या पलीकडे मला दुसरं आठवायलाच नाही काही पाहिजे, ही कासाविस्ता आहे. त्याच्या पलीकडे मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष गेलंच नाही पाहिजे, किंबहुना तो विचारही माझ्या समोर आला नाही पाहिजे. याचा अर्थ त्या गोष्टीला पर्यायच नसला पाहिजे, त्या गोष्टीला पर्यायच नसला पाहिजे. त्यावेळेला कासाविस्ता जन्माला येते. आज दुर्दैवाने माझ्याकडे ना प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. बुवा आपल्याकडे प्लॅन बी तयार पाहिजे. लक्षात ठेवा, कासाविस्तामध्ये प्लॅन बी नसतो, प्लॅन एच असतो. जर प्लॅन ए सक्सेस नाही झाला तर नाहीच झाला. दुसऱ्या गोष्टीचा विचारच नाही, पर्यायच नाही. इथं जुन्या काळामध्ये पर्यायच नव्हता. हे केलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, याच्याशिवाय तुला पर्यायच नाहीये. असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला, मराठीतला शब्द आहे पण गादीवरती बोलता येत नाही, माणसाला ते करावंच लागत होतं. त्याची इच्छा असो अगर नसो, त्याला करावंच लागत होतं. का? कारण तेव्हा पर्याय नव्हते. आज मुलांच्या समोर इतके पर्याय आहेत ना की म्हटलं तुला अभ्यास येत नाही ना, मग तू इलेक्ट्रॉनिक कडे जा. तिकडे जमत नाही ना, मग तू सायन्स कडे जा. कुठेच जात नाही ना, मग कीर्तनाला जा. पर्याय आहेत, पर्याय आहेत.
इतकं सोपं नाहीये कीर्तन. पण दुर्दैवाने सगळ्यात कमी किंमत आहे ना ती कीर्तनाला आहे. समाजामध्ये सगळ्यात कमी किंमत आहे कीर्तनाला. की वास्तविक पाहता ते अत्यंत अवघड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पात्री प्रयोगच सगळा सादर करायचा आहे. त्याच्यात गाणंही असलं पाहिजे, त्याच्यात वेदांतही असला पाहिजे, त्याच्यामध्ये विचारही असला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रबोधनही असलंच पाहिजे, त्याच्यामध्ये नाट्यही असलं पाहिजे, त्याच्यात मनोरंजनही असलं पाहिजे, त्याच्यात सगळं असलं पाहिजे. लो काय नसलं पाहिजे, सगळंच असलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यात अवघड 2 तास एकच विषय तुमच्यावरती हॅमर करायचा आहे. आणि हे नुसतं हॅमर करायचं नाही, तुमच्यामध्ये तो पटवायचा आहे. तो पटवत असताना तुम्हाला तो वठवायचा आहे. वठवल्यानंतर तो तुम्हाला आठवायचा आहे. आठवल्यानंतर म्हटलं काहीच नाही झालं तर तुम्हाला उठवायचं आहे. सगळंच आहे हो. पण असं असताना सुद्धा कीर्तन मात्र त्याची किंमत अत्यंत हलकी आहे. आणि 30 रेडिओवरती ऐकलेली गाणी 30 त्याच माणसांना समोर घेऊन लाखो रुपये देऊन पुन्हा 30 गाणी ऐकायची पुंडलिक वरदारी विठ्ठल. त्यांच्याबद्दल मला राग नाहीये, तेही साधनाच करतायत हो, तेही साधनाच करतायत. कासाविस्ता फार महत्वाची आहे, फार. रामकृष्ण परमहंसांच्याकडे त्यांचा शिष्य म्हणतोय, महिनाभर मागे लागला होता, ठाकूरजी मला अनुग्रह द्या ना, अनुग्रह द्या. ठाकूरजी म्हटले देतो की. ठाकूरजी आज देणार आहात? अरे आत्ताची वेळ नाही, उद्या. असं करत महिनाभर त्याला झुलवलं. आणि शेवटी महिनाभरानंतर तो त्या गंगेच्या काठावरनं स्वामीजी चाललेत. म्हटलं स्वामीजी आता एकांत आहे, इथं कोणी नाहीये, आता तुम्ही आणि मी आपण दोघंच आहोत, असे मला अनुग्रह देता? हो आत्ता नक्की देणार. काय आनंद त्याला. अरे पण म्हटला अनुग्रह घेण्यासाठी आंघोळ करावी लागते. करतो की म्हटला. गंगेवरतीच होत. त्यांनी कपडे काढले, त्या पाण्यात गेला. आता गंगेचा प्रवाह तो घोटावर पाण्यात गेला. घोटाभर नाही म्हटलं, आंघोळ करायची असेल तर कमरेभर पाण्यात जावं लागतं. सूर्याला अर्घ्य द्यायचं असेल तर कमरेभर पाण्यात जावं लागतं, घोटावर पाण्यात जाऊन नाही चालत. करतो की म्हटला. गेला कमरेवर पाण्यामध्ये, बुटकी मारली. देता अनुग्रह? अरे 3 वेळा बुटक्या मारायच्या असतात. मारतो की म्हटला. दुसरी मारली, तिसरी मारल्यानंतर ठाकूरांनी केलं काय, तो पाण्याखाली गेल्यानंतर डोक्यावर ठेवला हात. डोक्यावर ठेवला हात. याला वाटलं ठाकूर आपल्याला अनुग्रह देत आहेत. तोही बिचारा तसाच. किती वेळ ही करायची वेळ येत नाही तोपर्यंत. आता श्वास घेतला नाही तर मी मरणार, अशी स्थिती येत नाही तोपर्यंत ठाकूरांनी आपल्याला अनुग्रह करतायत म्हणून शांत आहे. पण ज्या क्षणाला म्हटलं आता श्वास घेतला नाही तर मी मरणार, असं झालं त्यावेळेला चोळबुळ करायला लागला पाण्यात. आणि ठाकूर जसा तो वरती यायचा प्रयत्न करतोय, डोकं दाबतायत खाली. ते डोकं खाली दाबायला लागल्यानंतर हा शेवटी ठाकूरांचा हात झटकला आणि आला वरती. फासफूस फासफूस. काय म्हटला, मारायचा विचार होता की काय? ठाकूर म्हटले अरे अनुग्रह होता ना. अहो म्हटला जीव चालला होता माझा. ठाकूर म्हटले ज्या वेळेला तुझा जीव चालला होता त्यावेळेला तुझ्या डोक्यामध्ये कुठला विचार होता? ज्या वेळेला जीव चालला होता तेव्हा तुझ्या डोक्यात कुठला विचार होता? अहो म्हटला विचार कसला, जिवंत राहणं पहिलं महत्वाचं म्हटला. ठाकूर म्हटले जिवंत राहणं महत्वाचं या विचारापेक्षा माझं कल्याण होतंय हा विचार महत्वाचा होता. मग मेलो असतो तरी चाललं असतं, माझं कल्याण झालं होणार होतं. त्या क्षणाला कुठलाही विचार नसणं, त्या एकाच्या पलीकडे दुसरा कुठलाही विचार नसणं ही कासाविस्ता अपेक्षित आहे. ते नाही झालं तर म्हटलं आयुष्य शून्य आहे. ते नाही मिळालं तर जीवनाला अर्थ शून्य आहे. ते नसेल आयुष्यामध्ये तर या जीवनाला अर्थ शून्य आहे असं वाटलं पाहिजे. आणि दुर्दैवाने ते आज वाटत नाही का? कारण माझ्या समोर 10 पर्याय आहेत. 10 पर्याय. घरामध्ये बायकोनी शिजवलं नाही ना, पर्याय.
माझ्यासमोर 10 पर्याय आहेत. या हॉटेलला गेल्यानंतर ते बुक आहे ना, चला जाऊ दे, दुसऱ्या हॉटेलला चला, नाही झालं चला तिसऱ्या हॉटेलला, नाही इथं मिळालं चला रस्त्यावरती. पर्याय ज्या वेळेला जन्माला येतात ना, त्यावेळेला कासाविस्ता संपते, कायम लक्षात ठेव. म्हणून माझ्यासमोर परमार्थामध्ये पर्यायच नसला पाहिजे. तूच आणि तूच माझा उद्धार करशील. तू असशील तरच माझ्या आयुष्याला अर्थ आहे. की मोना तू माझ्या आयुष्यातला गेला तर माझं आयुष्य शून्य आहे असं मला वाटलं पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून उपनिषदांमध्ये आलेला छान विषय आहे, छान विषय. कशाच्या बद्दल ही कासाविस्ता अपेक्षित आहे? कशाच्या बद्दल? किंबहुना कासाविस्ता जन्माला कधी येते? आचार्यांनी शब्द करत असताना हा शब्द केला आहे की कोहम कथमिदम जातं करता कोवास्य विद्यते उपादान किमस्तिह. माझ्या येण्याचं कारण काय? मी कशाला आलोय? मला काय करायचंय? मला काय मिळवायचंय? मला इथून काय साधायचंय? मला हा प्रश्न कायम डसला पाहिजे, लक्षात ठेवा. 5 वर्षाच्या पोराला हा प्रश्न डसतो आणि तो त्याच्या गुरुला विचारतो, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले ममसाच येणे, याचा विचार करिता शिणलो मी माया, आणि सांगो निहे सुखी करा मज स्वामी राया. 5 वर्षाच्या मुलाला हा प्रश्न पडतो, मी कशाला आलो? मला काय करायचंय? मला काय मिळवायचंय? इथे येऊन काय साधायचंय? किती लोकांना हा प्रश्न पडला हो, की मोना पडतो. समर्थांना हा प्रश्न पडतो. रामासमोर उभं राहिल्यानंतर समर्थ व्याकुळ होता. तो अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निरसी मोह माया, अक्षपण मन माझे नाम रे आवरिता, तुझ विण शिण होतो धाव रे धाव आता. किती लोकांना हा प्रश्न पडतो? किती लोकांना? व्याकुळता समर्थ जाणतात. म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा समर्थ आपली व्याकुळता स्पष्ट करताना शब्द करतात. अगतिकता आहे समर्थांची ती, लक्षात ठेवा. अत्यंत त्रास होतोय समर्थांना, म्हणून ते शब्द करतात. कल्याण करे राम राया, राम राया कल्याण करे राम राया, जनहित विवरी जनहित विवरी. बुवा काय छान गाणं आहे ना. आम्ही त्याच्याकडे एक गाणं म्हणून बघतो. समर्थांची व्यथा आहे ती, लक्षात ठेवा, व्यथा आहे. आणि हे कधी होतं माहितीये का? ज्या वेळेला मी समोरच्याला माझं म्हणतो ना, तेव्हा मी समोरच्याला माझं म्हणतो ना, त्यावेळेला तोची अधोगती पाहताना मला कासावीस व्हायला होतं. का? इतकं छान आयुष्य आहे, इतकं छान शिकलाय, इतका छान तयार झालाय, पण तरी सुद्धा वाईट मार्गाला लागला. त्यावेळेला कासाविस्ता जन्माला येते, लक्षात ठेवा. ज्याला मी माझा म्हणतो ना, त्याच्याबद्दल ज्या वेळेला काही अयोग्य गोष्टी घडत असतात, त्यावेळेला म्हटलं अगतिकता म्हणजे कासाविस्ता जन्माला येते. आता इथं मी माझं कोणाला म्हणतो? कोणाला म्हणतो माझं? कोणाला नाही म्हणतो, लक्षात ठेवा. जन हे दिल्या घेतल्याचे, कोणी नाही बा अंत काळीचे. कबीरांचा शब्द आहे, कहत कबीरा सुन भई साधो दुनिया मतलब की. इथं कोणी कोणाचं नाही, लक्षात ठेवा, कोणी कोणाचं नाही. सगळेजण आपला मतलब साधेस्तवर गोड बोलतात. मतलब साधल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. कोण कुठले कसले काय. इथं माझं म्हणाला म्हणजे महाराजांचं फार छान वाक्य आहे. महाराज म्हटले, ज्याला मी माझं म्हणतो ना, ज्याला मी माझं म्हणतो, त्याचं मला काय लक्षात ठेवायला लागतं सांगा? त्याचा मोबाईल नंबर माझा पाठ असतो, तो कुठं राहतो पाठ असतं, तो काय करतो माहिती आहे, तो कुठल्या वेळेला कुठं जातो माहिती आहे, त्याला कुठल्या रंगाचे कपडे आवडतात माहिती आहे, तो कुठल्या गादीवरती झोपतो माहिती आहे, त्याला पांघरून कसं लागतं माहिती आहे, त्याला सकाळी चहा लागतो का चहा बरोबर बिस्किट लागतात, मला सगळं माहिती आहे. त्याला जेवणामध्ये कुठला पदार्थ लागतो मला माहिती आहे.
का? ज्याला मी माझं म्हटलंय ना त्याच्यातलं मी काही लिहून ठेवलेलं नसतं, पण तरी सुद्धा मला सगळं माहिती असतं. आणि ज्याचं मला माहिती नसतं ना त्याचं सगळं मला लिहून ठेवावं लागतं, हे का नाही? म्हणून मला माझ्या बायकोचाही नंबर मोबाईलवरती फीड करावा लागतो का? वा, काय पाठच होत नाही हो. तुझा नंबर कसा पाठ झाला? घेतला त्या क्षणाला तुझा नंबर पाठ झाला का नाही? का? कारण तो माझा आहे, लक्षात ठेवा. तो माझा नंबर आहे, म्हणून मला न पाठ करता माझा पाठ झाला. मी वाचला त्याच वेळेला म्हटलं माझा पाठ झाला. का? कारण तो माझा आहे. जे माझं असतं ना ते मला पाठ करावं लागत नाही, लक्षात ठेवावं लागत नाही. लक्षात ठेव, ते माझ्या लक्षात राहतं. का? कारण ते माझं आहे, ते माझं आहे. आणि अशा गोष्टीच्या बद्दल ज्या वेळेला काही अयोग्य गोष्टी घडतात त्यावेळेला अगतिकता म्हणजेच कासाविस्ता जन्माला येते. तेव्हा तुकोबांना ती कासाविस्ता भगवान पंढरीनाथाच्या बद्दल वाटते, म्हणून ते शब्द करतात, भेटी लागे जीवा लागली सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली सियास, तुका म्हणे मज लागली से भूक, लागली से भूक. तुकोबांना ही कासाविस्ता आहे हो, आहे. आपले वडील दिसले नाही तर मुलीला जशी कासाविस्ता आहे ना, ज्या वेळेला वर्षातनं एकदाच वडील दिसणार हो, तो सुद्धा पाडव्याला, त्या बापाला ओवाळायचं. आणि पहिल्यांदी त्याच्यामध्ये हेतू होता का? बापाकडनं गिफ्ट मिळायचं ना, बापाकडनं काहीतरी गिफ्ट मिळत होतं, म्हणून त्या आशेनी पहिल्यांदी मुलगी बापाकडे जात होती. पण कालांतराने जर 1-2 वर्ष बाप भेटला नाही ना तर त्या मुलीला आपला बाप भेटावा म्हणून ती अगतिक होते. मला दिवाळीच्या पाडव्याला येता आलं नाही ना, नको मी मध्येच येते एकदा भेटायला. का? बाबा तुम्ही भेटला नाहीत मला 2 वर्ष. म्हणून हातातली सगळी कामं टाकून बापाकडे जाणारी जी लेक असते ना, लक्षात ठेवा ती कासावीस असते. त्यावेळेला त्या बाई पोरीला म्हटलं आपला नवरा, आपली सासू, आपलं घर दार काय काही महत्वाचं नाही, तिला फक्त बाप महत्वाचा असतो. तेव्हा जीवनातली ही कासाविस्ता परमार्थातही तेवढीच महत्वाची आहे आणि तेवढीच तुमच्या प्रपंचातही महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही ते कासावीस पण घेत नाहीत तोपर्यंत तुमचा प्रपंचही उत्तम होणार नाही. आणि जोपर्यंत ही कासाविस्ता तुमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थही मार्गाला लागत नाही. बाकी जपतपक नको, योगयाग नको, काही नको, पोथ्या पुराण नको, काहीच नको. या सगळ्यामध्ये अपेक्षित आहे ती कासाविस्ता अपेक्षित आहे. आपल्या मनाला असं कुठेतरी जाणवायला पाहिजे की 33 वर्षामध्ये मी 2 माणसं तरी इथं जोडलो पाहिजे ना, 2 माणसांना तरी मी इथं आणलं पाहिजे ना. लक्षात ठेवा ही कासाविस्ता अपेक्षित आहे. आणि जेव्हा ती तुमच्याकडे येईल ना त्यावेळेला पुढच्या वर्षी मला इथं एक जागा सुद्धा शिल्लक दिसणार नाही. या हॉलमध्ये तुम्ही काळजी करू नका, इथं जेवढी लोक येतील त्या सगळ्यांना जेवायला घालायची व्यवस्था त्यांनी केली आहे, हो ना गोरे काका? हा, त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. हा माहोल मी एकेकाळी पाहिला आहे, मला माहिती आहे. पुढच्या वेळेला येईन तेव्हा इथं हा सगळा भरलेला दिसेल. कधी? ज्या वेळेला इथं लोक यायला पाहिजेत, ही कासाविस्ता तुम्हाला डसेल ना त्या दिवशी, त्या दिवशी पुन्हा हा सगळा माहोल उभा राहील. माझ्या महाकालेश्वराच्या दर्शनाला तासनतास लोक रांगेमध्ये उभे असतात, पण कासावीस नसतात हो, कासावीस नसतात. दर्शन नाही झालं तर कासाविस्ता नाहीये तिथं. जस्ट एन्जॉय. बुवा 2 तास रांगेत उभं राहिला
तेवढंच जरा मालिका बघून झाल्या आमच्या. कसल्या गप्पा झाल्या बुवा तुम्हाला सांगतो 2 तासात. कासा विस्ता कुठं आहे? माझ्या रावळामध्ये या पांडुरंगाकडे बघा. माझा वारकरी, त्याला त्या 24 तास 48 तास रांगेमध्ये उभं राहायचं असतं ना, त्याच्यासाठी माझा पांडुरंग कळसात येऊन बसलेला असतो. आणि खरा वारकरी चंद्रभागेत स्नान करतो, कळसाचं दर्शन घेतो आणि घरी जातो. का? कारण माझा पांडुरंग त्याच्यासाठी देवळात नाहीच, कळसात येऊन बसलाय. आणि माझ्यासाठी पांडुरंग माझ्या भक्ताला तिष्ठत राहायला नको म्हणून कळसात येऊन बसला. काय त्याला प्रेम आहे हो, काय प्रेम आहे. लक्षात ठेवा, ही कासाविस्ता जन्माला येण्यासाठी आपलं पण त्याच्याशी जोडलं पाहिजे. तू माझा आहेस, मी तुझा आहे, असं ज्या वेळेला घडेल ना त्यावेळेला कासाविस्ता जन्माला येईल. आणि ती पाहण्यासाठी म्हणून नारदांनी भक्तिसूत्रातलं पहिलं सूत्र दिलं, सातू अस्मिन परम प्रेम रूपा यथा व्रजगोपिका नाम. दुसरा शब्दच नाही केला, दुसरा शब्दच नाही. सातू अस्मिन परम प्रेम रूपा. आणि ते परम प्रेम रूप कसं आहे तर म्हटलं यथा व्रजगोपिका नाम. दुसरा शब्द नाही त्यांना सोडला. लक्षात ठेवा, भगवान गोपाल कृष्ण क्षणभर नजरेच्या बाजूला गेला ना, क्षणभर भगवान गोपाल कृष्ण क्षणभर नजरेपासून दूर जातो, तर माझ्या गोपीला वर्षोनवर्ष कृष्ण बाजूला गेला असं वाटतं. हो, वर्षोनवर्ष कृष्ण माझ्या नजरेपासून दूर गेला असं तिला वाटतं. आणि नुसतं वाटत नाही, ती सैरभैर होते, सैरभैर होते. तिला कशामध्ये लक्ष लागत नाही, तिला कामात लक्ष नाही, तिला घरात लक्ष नाही, तिच्या दारात लक्ष नाही, नाही तिला स्वतःत लक्ष नाही. आपण नटलोय का, आपण सजलोय का, तिला तिच्या वस्त्रांची पर्वा नाही आहे. का? माझा कृष्ण माझ्या समोर नाही आहे. एक क्षणभर कृष्ण डोळ्यासमोरून दूर झाला तर तिची ही अवस्था आहे. एक क्षणभर. त्या सगळ्या गोपिकांची मीटिंग भरली आहे, गप्पा. आणि सगळ्या गोपिका गप्पा मारत असताना सहज, काय ग, कृष्णा सगळ्यात कोणाला आवडतो आणि कृष्णाला सगळ्यात आपल्यापैकी कोण आवडतं, संवाद आहे त्यांचा. त्यावेळेला एक जण म्हटली, कृष्णाला ना मीच आवडते. म्हटलं का? सकाळी ना ताक प्यायला तो माझ्याकडेच येतो. दुसरी म्हटली, अगं ताक प्यायला तुझ्याकडे येतो पण खरा त्याला ना मीच आवडते. का? अगं ताक तुझ्याकडे पितो पण तोंड पुसायला माझाच पदर त्याला लागतो. तिसरी म्हटली, अगं तुझ्याकडे येण्यासाठी आणि तुझ्या पदराला तोंड पुसायला खरं म्हणजे कृष्णाला मीच जास्त आवडते. का? कारण म्हटलं विजार घातल्यानंतर नाडी बांधायला तो माझ्याकडेच येतो. अगं तुझ्याकडे विजार बांधायला येत असेल पण रात्री झोपायला अंगाई गायला तो माझ्या जवळच असतो. असं सगळ्या गोपिकांच्या मध्ये संवाद चाललाय. त्याच्यामध्ये एक गोपिका बसली हो, गप्पा आहे. आणि तिला विचारलं, काय ग, म्हटलं तुला कृष्ण आवडत नाही का, कृष्णाला तू आवडत नाही? लहान आहे हो बिचारी. ती म्हटली, खरं सांगू का, कृष्णाला ना तुमच्या सगळ्यांपेक्षा मीच जास्त आवडते. आवडण्यासारखं तुझ्यात आहे काय? पाप्याचं पितर काय आहे तुझ्यात आवडण्यासारखं? ती म्हटली, कसंही असू देत पण तरी कृष्णाला मीच जास्त आवडते. का आवडते? मी अगतिकता आणि कासाविस्ता सांगतोय तुम्हाला. का आवडते? त्यावेळेला तिने सांगितलं, त्याचा जो श्वास आहे ना तोच माझा श्वास, त्याचा जो विचार तोच माझा विचार, त्याचं जे बोलणं तोच माझा हुंकार, त्याच्या ज्या भावना त्याच माझ्या भावना, त्याचं असणं हेच माझं अस्तित्व. तो नसेल तर मी शून्य, तो असेल तर मी सार्वभौम. तू आहेस कोण? तुम्हाला सगळ्यांना भगवंत जवळ घेतो, मलाच फक्त भगवंत अधरामृताचं पान देतो. म्हणजे कोण तू? म्हटलं माझं नाव मुरली, माझं नाव मुरली. अखंड त्याच्या मुखाशीच म्हटलं माझा संबंध असतो. अधरामृताचं मान फक्त मला मिळतं.
त्याची इच्छा झाली की तो मला आपल्या मुखाशी एकवटतो आणि ज्या वेळेला त्याला दुसरं काम करायचं असतं तेव्हा तो आपल्या जवळ ठेवून देतो, दुसरीकडे नाही, आपल्या जवळच ठेवतो. का? आठवण झाली की लगेच मी हवी आहे ना, म्हणून तो आपल्या हृदयाशी मला ठेवतो. त्या मुरळीचं हे जे वाक्य आहे ना, लक्षात ठेवा, ते कासाविस्तचं दर्शन आहे. जर कृष्णाने मला मुखाशी घेतलं नाही तर मुरली अगतिक होतीये. कृष्णा मला कधी घेणार आहे? मला कधी जवळीक साधून देणार? कधी मला तुझ्या अधरामृताचं पान देणार? कधी कधी? म्हणून ती मुरली कासावीस होती, लक्षात ठेवा. की मोना जी अवस्था तिची आहे ना, तीच भगवान गोपाल कृष्णाची अवस्था आहे. का? कारण आनंद घ्यायचा असेल तर मुरलीशिवाय मला आनंदच मिळत नाही, आणि ती जर माझ्यापासून दूर राहिली तर मी आनंद घेऊ शकत नाही. म्हणून भगवान गोपाल कृष्ण सुद्धा तिच्याशी तेवढाच तादात्म्य पावतो, म्हणून तिला तो आपल्यापासून दूर करत नाही. पण ज्या क्षणाला ती त्याच्यापासून दूर जाते किंवा तिच्यापासून कृष्ण दूर जातो, तेव्हा त्यांना एक क्षण वर्षासारखा वाटतो, वर्षासारखा वाटतो. महाराज म्हणतात ही कासाविस्ता परमार्थात असेल, प्रपंचात असेल, आपल्या नित्य कामधंद्यात असेल, फार अपेक्षित आहे, फार अपेक्षित. अत्यंतिक जवळीकतेचं ते दर्शन आहे, आपलेपणाचं दर्शन आहे. आणि आपण आपल्याला आपलं काय मानतो? आचार्यांनी शब्द केलाय, आपण काय म्हणतो? माझं म्हणून मी काय म्हणतो? नो देहो नेंद्रिय आणि क्षरमती चपलम नो मनो नैव बुद्धी प्राणो नैवाहम अस्मित अखिल जन्मेदम वस्तुजातं कथस्याम नाहंकारो न दारा गृहसुत सुजन क्षेत्र वित्तादि दूरम साक्षी चित्प्रत्यगात्मा निखिल जगदधिष्ठान भूत शिवोहम. मी माझं काय म्हणतो? नो देहो, हा देह माझा. जे माझं असतं ते माझ्या स्वाधीन असतं, कायम लक्षात ठेवा. जे माझं आहे ते माझ्या स्वाधीन आहे, आणि जे माझं नाही ते पूर्णतः पराधीन आहे. जे माझं असतं त्याच्यावरती माझी सत्ता चालते, आणि जे माझं नसतं त्याच्यावरती मी माझी सत्ता गाजवायचा प्रयत्न करत असतो, कारण ते माझं नसतं. हा देह माझा नाही, नो देहो. आता मला त्याच्यात विश्लेषण करायला मिळणं, हे किती जरी सांगितलं असलं की अध्यक्षाला घड्याळाचं बंधन नाही, असं यांनी किती जरी सांगितलं असलं तरी तिकडून मला वास येता येतो. अजून बुवाची कासाविस्ता नाही जन्माला आली. नो देहो, हा देह माझा आहे नाही. देह हा काळाचा जाणारा शेवटी, त्याची धरोनी मित जोडी काय. जाणार 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 हे रूप पांडुरंग हरी वासुदेव हरी. म्हटलं हा देह माझा, नो देहो नेंद्रियाणी. आता देहच जर माझा नाही तर त्याच्याशी निगडीत असणारी इंद्रिय माझी आहेत का? नेंद्रियाणी. क्षरमती चपलम नो मनो नैव बुद्धी. आता मनही माझं नाही, बुद्धी माझं नाही, अहंकारही माझं नाही. का? देहच माझा नाही ना. प्राणो नैवाहम अस्मित अखिल जडमिदम वस्तुजातं कथस्याम. म्हटल्यानंतर या देहाशी निगडीत माझं काय आहे? घरदार, बायका, पोरं, मुलं, बाळ, आप्तस्वकीय, इष्टमित्र, कुत्र, गोत्र, कलत्र, स्थावर जंगम. येताना उघडा आलो, जाताना उघडा जायचो, असं म्हणताना सुद्धा मी सगळं जोडतो. का? मी माझं असं त्याला म्हणत असतो. तुकोबांनी म्हणून शब्द केला, तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली. का विठ्ठल म्हटले हो? ते शाश्वत आहे, ते नित्य आहे, ते अजय आहे, ते अमर आहे, ते अव्यय आहे, ते अनंत आहे, ते निर्गुण आहे, निराकार आहे, निर्मय आहे, निराकार आहे, निर्व्यंग आहे, निस्संग आहे, असं असणारं ते अक्षय परब्रह्म. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली. आणिकांचे बोली चाड नाही, असा तुकोबांचा शब्द. आमच्याकडे एक शब्द करू आम्ही करतो सगळेजण, की कोणी वंदा अथवा निंदा, आमचा स्वहिताचा धंदा आहे ना. मग मला कोणी चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. का? कारण कशामध्ये कल्याण आहे हे मला कळलंय. म्हणून मी ते काय कुत्ते भुंगते है भुंगते दो, तशी अवस्था असते. महाराज म्हणतात की आणिकांचे बोली चाड नाही,
मला कोणी काही म्हणा, वंदा अथवा निंदा, पांडुरंग हेच शाश्वत आहे आणि तो जर माझ्याजवळ नसेल तर म्हटलं मी पुढच्या क्षणाला मेलेलो असेन. गोंदवलेला महाराजांचं हे वाक्य आहे. महाराजांना एक जण म्हटला, महाराज तुम्ही या भानगडी पडला नसता. महाराज म्हटले, परमार्थ ही भानगडी मला आत्ताच कळली. नाही म्हटलं महाराज तसं नाही, पण तुम्ही या मार्गाला आला नसतात ना तर त्याला म्हणायचंय की तुम्ही उत्तम राजकारणी झाला असतात, असं त्याला म्हणायचंय. का हजारो उभे होते महाराज. तुम्ही जर या मार्गाला आला नसतात, महाराजांनी त्याच्या पुढचं वाक्य पूर्ण केलं, मी दुसऱ्या क्षणाला मेलो असतो. का? कारण नाम हा माझा प्राण आहे आणि प्राणच गेला तर म्हटलं मी जिवंत कसा राहीन. नाम हा प्राण आहे. त्यामुळे तो प्राण जाताना माणसाची कासाविस्ता होते ना, ती अवस्था इथं अपेक्षित आहे. आणि त्यावेळेला लाज लज्जा शरम आपण सगळं बाजूला सोडलेलं असतं आणि त्याला धरलेलं असतं. बरोबर ना? लोक काय म्हणतील, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, मला काही महत्वाचं नाही. त्यावेळेला ते महत्वाचं आहे. असं समजा की हा 33 वर्ष आपण उत्सव करतो छान, आणि हा उत्सवाची बातमी म्हटलं मुख्यमंत्र्यांच्या कानावरती गेली. समजायला जाते काय? का पेपरामध्ये बातम्या येत आहेत ना, सगळं छापलंय. पेपरातली बातमी त्यांनी ऐकली. 33 वर्ष इतकं महाराष्ट्र मंडळामध्ये कार्यक्रम चाललेला आहे मराठी माणसांचा. तेव्हा तेवढीच आपल्याला म्हणजे अंगठे म्हणून म्हटलं यांना खुश करण्यासाठी ते इथं आले. समजायला जाते का आपलं? एखाद्या वेळेला येतील पण पुंडलिकावर दारी विठ्ठल येतील ना. बघा गोरेख साहेब म्हटले हो बुवा येतील. नाही बुवा येतील. किती छान मानावली त्यांनी. आणि म्हटलं काय मुख्यमंत्री येणार म्हणून इथं इतकी तयारी चालली होती, तुम्हाला सांगतो. अहो ते येणार म्हणून म्हटलं इथं बॅनर लावा, हे लावा, ते लावा त्यांच्याबद्दल. आणि ते लावताना साहजिक येतं ते लावायचं, पिना वगैरे लावायला लागतातच ना, टाचण्या लावायला लागतात. आणि नेमकं ते लावताना काय झालं, ज्या खुर्चीवरती मुख्यमंत्री बसणार होते त्या खुर्चीवरती एक पिन पडली, त्याच्यावरती पडली. आता बिचारे ते आले सगळ्यांचं हा नमस्कार नमस्कार, आणि ते येऊन जे पटकन त्या खुर्चीवर बसले पुंडलिकावर दारी विठ्ठल. ते बसल्यानंतर ते दुसऱ्या खुर्चीच्या जोरात ओरडले, इतक्या जोरात ओरडले. ते हे विसरले की मी मुख्यमंत्री आहे, आपण इथं कार्यक्रमाला आलोय, इथं 4 लोक बसली आहेत, सगळी लोक इथं आपल्याला हसतील, हे सगळं ते विसरले. का? कारण त्या सगळ्यापेक्षा त्यांना त्यावेळेला ती टाचणी आणि त्याचं बोचणं हे महत्वाचं वाटलं. लक्षात ठेवा, हे त्यांना त्या क्षणाला त्या टाचणीचं बोचणं या सगळ्यापेक्षा महत्वाचं वाटलं, म्हणून ते तिथं ओरडले. कल्पना आहे. अगदी तद्वत तो जर माझ्या समोर नसेल तर मला असं वाटलं पाहिजे. तो जर माझ्याजवळ नसेल, त्या भगवंत माझ्याजवळ नसेल. जसं तुकोबारांनी या अभंगामध्ये त्या कासाविस्तेचं उदाहरण देण्यासाठी आई आणि लेकरू हेच घेतलं. का घेतलं? दुसरी उदाहरणं नाही आहेत. बाप लेकाचं उदाहरण नाही घेता येत, नवरा बायकोचं घेता येत नाहीये, भावा भावाचं घेता येत नाहीये, मित्रामित्रांचं घेता येत नाहीये. आई मुलाचंच का घेतलं? माये विण बाळ क्षणभरी न राहे, का म्हटले तुकोबार आहे? लक्षात ठेवा, लेकरू हे आईचं अविभाज्य भाग आहे. लेकरू हा आईचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे तो आईपासनं वेगळा तेव्हा होतो ज्या वेळेला तिची नाळ कापली जाते. नाळ कापली जात नाही तोपर्यंत तो आईचा अविभाज्य घटक आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आईच्या उदरातनं बाहेर आल्यानंतर सुद्धा जोपर्यंत नाळ कापली जात नाही तोपर्यंत तो आईचाच प्राण त्याच्या देहामध्ये खेळतोय. तोपर्यंत आईच्याच प्राणावरती तो जगतोय. आणि गंमत म्हणजे नाळ कापल्यानंतर सुद्धा आईच्याच देहातला प्राण त्या मुलाच्या अंगामध्ये खेळत असतो. डॉक्टर नंतर त्याच्यामध्ये पंपानी हवा भरत नाहीत. आईचाच प्राण त्याच्या देहात खेळतोय. याचा अर्थ आईला झालेली वेदना पोराला कळतेच कळते, आणि पोराला झालेली वेदना आईला कळत नाही असं होतच नाही. होतच नाही. मराठीमध्ये त्याला जुळ्याचं दुखणं म्हणतात आहे ना. जुळ्याचं दुखणं असतं ना,
एकाला झालं की दुसऱ्याला होतच, एक रडला की दुसरा रडतोच, जुळ्याची गडबड असते ना, तसं आईच आणि लेकराचं नातं आहे, लक्षात ठेवा. क्षणभरी न राहे, ती आई राहू शकत नाही. अगदी तद्वत तुकोबा म्हटले, माझी आई म्हणजे माझी विठाई माऊली, दुसरी नाहीच. आणि ती जर माझ्या आयुष्यात नसेल तर हा रूप तुकोबा शून्य आहे, शून्य शून्य आहे. आणि माझ्या आयुष्यामधले पांडुरंग असेल तर जीवनातली कासाविस्ता संपलेली असेल. ती कासाविस्ताच परमार्थामध्ये उपयोगाची आहे. कशी? उत्तरांगात बघूयात. पूर्वपदात महाराज संवाद करतात ना, रे ना माये वीण बाळ क्षणभरी न राहे, माये वीण बाळ माये वीण बाळ क्षणभरी न राहे, माये वीण बाळ. तीन वेळेला हाराला हात लावून त्यांनी फोटो काढला. मदनी रे सा रे रे सा नि सा मदनी रे सा, माये वीण बाळ माये वीण बाळ क्षणभरी न राहे, माये वीण बाळ क्षणभरी न राहे. न देखताची होय कासावीस, न देखताची होय कासावीस, न देखताची होय कासावीस, माये वीण बाळ क्षणभरी न राहे, माये वीण बाळ माये वीण बाळ माये वीण